मानोरा तालुक्यातील गिरोली येथील जिल्हा परिषद शाळेत 150हून अधिक विद्यार्थी असताना शिक्षकांची कमतरता असल्याने संतप्त ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर ठेवत शिंदे सेनेच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निलंबनाची मागणी केली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील 22 लाखांहून अधिक मतदारांच्या याद्या अचूक करण्यासाठी 2500 BLO मिशन मोडवर उतरले असून रोज 7000 फॉर्म वाटपाचे टार्गेट ठेवले आहे। संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण तातडीने लागू करावे या मागणीसाठी अकोला महानगर महिला काँग्रेसच्या वतीने मिस्ड कॉल आणि पोस्ट कार्ड अभियान सुरू करण्यात आलंय। भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यातील 14 पैकी 12 तालुक्यांमध्ये मागील 5 वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजल पातळीत मोठी घट झाल्याने पाणी टंचाईचे संकट गडद झालंय।